तर मला अशी माहिती मिळाली आहे की त्यांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये देखील अशीच धमाल केली आणि त्यांच्या वकिलांनी फोन करून सांगितलं की ही जागा आता आमची आहे, ती त्यांना खाली करायला सांगा आणि ती खाली करण्यासाठी तुमचा पोलिसांची फौज पाठवा. हे जे सगळं होतं अतिशय शॉकिंग आहे. म्हणजे याच्यात अमेडियानी नुसतं एक डॉक्युमेंटच नाही, पोलिसांवर दबाव, जी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीच्या याच्याकडली असलेली जमीन ती सुद्धा बळकवण्याचा प्रयत्न केला. याच्यावरनं त्याची गंभीरता कळते की कुठलाही हा साधा व्यवहार नाहीये. याच्यात बळ वापरलं गेलं होतं, याच्यात पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होता आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता तरी अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा हा दिला पाहिजे. पार्थ पवार पोलिसांवर दबाव टाकतायत का? तुम्ही म्हणता की टॉवर लोकेशन शोधलं पाहिजे. पार्थ पवार पोलीस स्टेशनच्या आसपास होते का की जेव्हा त्यांचे वकील पोलीस स्टेशनला गेलेले होते? आताच्या घटनेला मला काहीच म्हणायचं नाहीये. मला जी माहिती मिळाली आहे त्याच्या आधारे मी मागणी करतेय की पार्थ पवार यांचं तेव्हाचं टॉवर लोकेशन काढण्यात यावं. ते त्या पेरिफेरीमध्ये 2.5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये होते का हे त्याच्यावरनं कळेल आणि तर या सगळ्या गोष्टीचा पॉलिटिकल दबाव किती आहे हे सगळं आपोआप उघडकीस येईल. बावनकुळे आता असं म्हणतायत की मुळातच मुठे समिती ही नेमलेलीच नाहीये चौकशीसाठी, त्याच्यामुळे त्यांच्या अहवालाला तितकंसं फार महत्व नाही असं त्यांना अधोरेखित करायचं आहे. त्याच्यामुळे सरकारमध्येच आता समितीवरनं मतभेद निर्माण झाले तसं चित्र समोर येते. नाही, आता ही मुठे समिती जी नेमली गेली ती कोणी नेमली? ती काही तुम्ही आणि आम्ही केलेली नाहीये, सरकारनेच नेमली होती. त्याच्यात झालेल्या ज्या अनियमितता होत्या त्या पुढे आणण्यासाठी नेमली होती. पण याच्यात महत्वाचं म्हणजे त्या समितीच्या अहवालात शीतल विरुद्ध लिहिलंय, त्या दिग्विजय पाटील विरुद्ध लिहिलंय, त्या येवलेन विरुद्ध लिहिलंय. कुठेही त्यांनी अमेडियाच्या इतर पार्टनर सुद्धा याच्यात लायबल आहे असं या मुठे समितीच्या अहवालात लिहिलं गेलं नाही. कारण आपल्याला आठवत असेल सिंचन घोटाळ्यात सुद्धा ना अजित पवारांचं नाव आलं होतं ना सुनील तटकरेंचं नाव आलं होतं. एक्झॅक्टली तोच पॅटर्न, मी तर याला देवेंद्र फडणवीस पॅटर्न म्हणेल की हाच पॅटर्न पुन्हा इथे आलाय. आत्ताच्या घटनेला सुद्धा याच्यात न पार्थ अजित पवारचं नाव आणि अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं नाव वगळण्यात आलेलं आहे. झी 24 तासने सर्वप्रथम ही बातमी पुढे आणलेली होती आणि हे प्रत्यक्षपणे कागदपत्र दाखवून दिलेलं होतं की मोठा जमीन घोटाळा झाला. मात्र आता ज्या पद्धतीने चंद्रशेखर बावनकुळे सांगतायत की मुठे समिती ही तपास करणारी समितीच मुख्य समिती नाहीये, कुठेतरी सरकारचा दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे का? सातत्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. आता मी आणि एक डॉक्युमेंट दाखवणार आहे. हे जे डॉक्युमेंट आहे ना, हे ॲड्ज्युडिकेशन साठी अमेडिया LLPनी केलेलं डॉक्युमेंट आहे. आता ह्याच्यात ते आधी मागणी करतात की आम्ही अमुक व्यवहार करणार आहे, हा या जमिनीचा व्यवहार करणार आहे. त्याच्यात पहिलं नाव ॲड्ज्युडिकेशनसाठी आलेलं हे अमेडिया कंपनीचं आहे, म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं आहे. याच्यात वेंडी म्हणजे दोन गोष्टी असतात, एक वेंडर म्हणजे देणारा आणि वेंडी म्हणजे घेणारा. तर त्याच्यात देणारे आणि घेणारे याच्यात शीतल तेजवानी आहे आणि अमेडिया LLP आहे. तर अमेडिया एंटरप्राइजेस LLP वर गुन्हा दाखल न करता तो फक्त दिग्विजय पाटीलवर केला गेलाय. जो सांगण्यावरनं त्या माणसानी ते रजिस्ट्रेशन केलं असेल त्याच्यावर जर दाखल झाला असेल तर तो कदापि आम्हाला मान्य नाही. अमेडिया LLP वर तात्काळ गुन्हा हा दाखल केला गेला पाहिजे आणि जर पोलिसांनी याच्यात दिरंगाई केली तर पोलिसांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण पॉलिटिकल प्रेशर खाली येऊन जर हा त्यांनी गुन्हा दाखल केला नाही तर त्यांच्यावर देखील गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि तो करण्यासाठी मी कोर्ट मूव्ह करीन एवढं नक्की. आत्ताच्या घटनेला जेवढी पानं मी बघितली, प्रत्येक जे सेल डॉक्युमेंट आहेत त्याची चलान्स आहेत, त्याची फी आहे, सगळी अमेडिया एंटरप्राइजेस LLPनी भरलेली आहे आणि त्याचे 99% पार्टनर हे पार्थ अजित पवार आहे.